यवतमाल जिले से भारतीय जनता पार्टी के जिला उपाध्यक्ष एडवोकेट कुणाल चौरडिया ने नगर पालिका परिषद चुनाव से ठीक पहले पार्टी की सदस्यता और पद से इस्तीफा दे दिया। मीडिया से बातचीत में उन्होंने आरोप लगाया कि पार्टी की ओर से चुनावी प्रक्रिया में उन्हें लगातार नजरअंदाज किया जा रहा था और स्थानीय पदाधिकारियों द्वारा उनकी राजनीतिक कार्यक्षमता पर जानबूझकर रोक लगाई गई। इस अविश्वासों और अनुचित व्यवहार के कारण उन्होंने बीजेपी को अलविदा कहने का निर्णय लिया। अब देखना होगा कि चौरडिया के द्वारा भाजपा और पार्टी के पदाधिकारियों पर लगाए गए इन आरोपों पर पार्टी के कार्यकर्ताओं की ओर से आखिर क्या पलटवार किया जाएगा। भारतीय जनता पार्टीमध्ये असताना जिल्हा उपाध्यक्ष पदावर होतो। एक चांगली अपॉर्च्युनिटी ते जिल्हाध्यक्ष साहेब प्रफुल्लजी चव्हाणनी मला दिली होती, पण इथल्या स्थानिक जे लोक आहे, जे स्थानिक माजी आमदार साहेब किंवा जे स्थानिक नेते आहे, त्यांनी माझ्या पदाची गरिमा कधी ठेवली नाही, त्याचा मान सन्मान कधी ठेवला नाही। मला कोणत्याही कार्यक्रम प्रसंगात त्यांनी मान देऊन सन्मान देऊन बोलवले नाही। आता स्वराज्य संस्थेची निवडणूक जवळ आलेली आहे, त्याच्यासाठी जेवढ्या मीटिंगा झाल्या, जेवढे प्रतिनिधी निवडायचे होते आणि जे प्रभार वाटप केले गेले, त्या एकही मीटिंगला मला बोलवलं नाही व एकही प्रभार माझ्याकडे दिला नाही। त्या प्रभागाची लिस्टही मी काल दाखवली होती जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली होती। त्याच्यात सर्व पदाधिकाऱ्यांचे नाव आहे, फक्त माझंच नाव नाही। तर तुम्ही म्हणू शकता का एक हेतू परस्पर बुद्धीनं केलेलं काम आहे आणि एक संपूर्ण बहिष्कार त्यांनी माझा केलेला होता। याची तक्रार मी वरिष्ठांकडे केली होती, पण त्यांनी याला दुर्लक्ष केले आणि कुठेतरी मला अपमान झाल्यासारखे खूप वाटले आणि त्यामुळे मी पार्टी सोडण्याचा तो निर्णय घेतला।